नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत डोहळे पाडगाव येथील फर्निचर मार्केट। चला तर निघूया। आता आपण निघालो आहोत चेरपोली शहापूरमधून पडघ्याकडे। सेफ्टीसाठी रोडच्या डाव्या बाजूला छान असं बॅरिकेडिंग केलं आहे, खूप छान। जर तुम्ही नाशिककडून मुंबईकडे जात असाल आणि तुम्हाला जर शहापूरमध्ये एंट्री घ्यायची असेल तर आपण डावीकडे पाहू शकतो। इथून आपण शहापूरमध्ये एंट्री घेऊ शकतो, डावीकडून शहापूरमध्ये। रस्त्याच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता फ्रायडे मार्केट, शहापूरमधील फ्रायडे मार्केट। गृहोपयोगी सर्व वस्तू इथे उपलब्ध असतात। तुम्ही जर कधी शहापूरमध्ये शुक्रवारी आलात तर ह्या मार्केटला जरूर भेट द्या। तुम्हाला गृहोपयोगी सर्व वस्तू, कपडे, भांडे, किराणा, मच्छी, भाजीपाला सर्व काही या मार्केटमध्ये तुम्हाला अगदी योग्य दरामध्ये मिळेल। आपण पाहू शकतो मित्रांनो, डावीकडून जो रोड गेला आहे हा डायरेक्ट तुम्हाला आसनगाव रेल्वे स्टेशनपर्यंत जातो। उजव्या बाजूला पाहू शकतो आपण डिप्लोमा व डिग्री कॉलेज शिवाजीराव जोंधळे।
आपल्या बरोबर डाव्या बाजूला आसनगाव रेल्वे स्टेशन पाहू शकतो आपण. आता आपण चाललो आहोत रेल्वे ब्रिजवर. आपल्या बाईकला भूक लागली आहे तर थोडं पेट्रोल टाकून मग आपण निघूया. आलोय आता आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी. चला तर मित्रांनो, 300चं पेट्रोल टाकून आपण आता पुढे निघूया. वाशिंच्या थोडा अलीकडे डावीकडे पाहू शकता आपण सुख समृद्धी नर्सरी. इथं खूप सारी झाडं आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण वाशिम शहर क्रॉस करतोय व सर्व्हिस रोडने आपण पुढे जाऊयात. रस्त्याची कामं चालू असल्यामुळे खूप ठिकाणी आपल्याला अडथळे येतात, पण कुठल्याही प्रकारची घाई न करता आपण सावकाश प्रवास करूया.
नदीच्या थोडा पुढे आल्यानंतर आपण कासने येथे थांबलो व एक फर्निचर शॉपमध्ये फर्निचर पाहण्यासाठी निघालो. ह्या शॉपमधील सर्वच फर्निचर बघून त्याचा रेटचा अंदाज घेऊन आपण पुढच्या शॉपच्या शोधामध्ये निघालो. तसं बघितलं ना तर आपण शहापूरवरून उल्हासनगरला फर्निचरसाठी जायचं व खरेदी करायची, त्यापेक्षा आपल्याला ढोळे, कासने, पडगा ह्या एरियामधील हायवे टच जे फर्निचरचे शॉप्स आहेत, येथून जरी आपण फर्निचर घेतलं तरी पण आपला परवडेबल असतं व ट्रान्सपोर्टचाही खर्च वाचतो. कारण इथून उल्हासनगरचा जर ट्रान्सपोर्ट बघितला तर 1,500 ते 2,000 रुपये टेम्पोचा भाडा असतो. आणि तेच जर आपण इकडनं फर्निचर परचेस केलं तर फर्निचरचा रेट उल्हासनगर व इकडचा जवळजवळ सेमच असतो, पण ट्रान्सपोर्ट खर्च उल्हासनगरपेक्षा येथे 600-700 मध्ये होऊन जातो. त्यामुळं जास्त लोक इकडे खरेदीसाठी इच्छुक असतात. पाच ते 10 मिनटं प्रवास करून आपण दुसऱ्या शॉपमध्ये आलो. तिथे फर्निचर कसं आहे, काय आहे, सर्व रेट वगैरे चेक करून मग आपण पुढे निघूयात. ह्या शॉपमध्ये सुद्धा सोफे, बेड, डायनिंग टेबल सर्व प्रकारचं फर्निचर होतं, पण तेवढी बेस्ट क्वालिटी वाटली नाही मला. तरीसुद्धा मी रेट वगैरे विचारले, क्वालिटी वगैरे बघितली.
इथून आता निघालो आता मोरच्या पुढच्या शॉपकडे. तेथेही आपण फर्निचर बघूयात व नंतर आपण डिसाईड करूया की आपण कुठे घ्यायचं. कारण तुम्ही एकच शॉपमध्ये जर रेट केले तर तुम्हाला ॲक्च्युअल फर्निचरचा रेट कळणारच नाही. जेव्हा तुम्ही 2 ते 3 शॉप फिरून त्याचे रेट विचाराल तेव्हा तुम्हाला नक्की कळते की ह्या वस्तूचे रेट किती आहेत व आपण काय रेटने घ्यायला हवेत. म्हणून आपण 2, 3, 4 जेवढे होतील तेवढे शॉपमधील फर्निचरची क्वालिटी रेट वगैरे इन्क्वायरी करून मग परवडेबल असेल तिथे आपण खरेदी करूया. इथे आम्ही फर्निचर बघितलं पण इथलं फर्निचर काय आम्हाला जास्त आवडलं नाही. तसंच आम्ही पुढे निघालो. डावीकडे पाहू शकता मित्रांनो, हा रोड गेला, हा कोशिंबी गाव. इथे माझी बहीण राहते. आता सध्या वेळ नाही, नाहीतर आपण गेलो असतो. या कोशिंबी गावामध्येच डावीकडे आपण पाहू शकतो अपना बाजार एक शॉप आहे. तेथे तुम्ही गृहउपयोगी सर्व वस्तू किलोच्या भावाने घेऊ शकता. इथे सर्व गृहउपयोगी वस्तू किलोच्या भावाने मिळतात. पाहू शकता डावीकडे आपण. थोडंच अंतर पुढं आल्यानंतर अजून एक फर्निचर मार्केट आपल्याला पाहायला मिळेल. इथे चौकशी केली पण मनासारखे रेट नसल्यामुळे आम्ही पुन्हा ठरवलं की आपण फर्स्ट टाइम जे फर्निचर शॉपमध्ये गेलो होतो तिथेच पुन्हा जाऊयात व तिथेच आपण एक बेड घेऊया. पुन्हा निघालो आम्ही फर्स्ट शॉपमध्ये जिथे पहिल्यांदा आपण गेलो होतो. मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हा मी तुम्हाला बेड